सोपी अशी राजम्याची रेसिपी. राजमा रात्री भिजत घातला होता. तो सकाळी दालचिनी आणि मीठ, तेजपान टाकून कुकरला 7-8 शिट्ट्या घेतल्या. लाल राजम्याला जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात. नंतर 2 मिडियम कांदे, 1 मिडियम टमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे घेतलं प्युरी करण्यासाठी आणि मिक्सरला लावून त्याची सगळ्यांची प्युरी करून घेतली. लाल तिखट, धणे जिरे पूड, राजमा मसाला, किचन किंग मसाला, हळद आणि मीठ, आलं लसूण कुटून घेतलं आणि हे सगळं मिक्सरला लावून प्युरी करून घेतली. हिंग. या पद्धतीने सगळी तयारी केली आणि नंतर स्टीलच्या कढईमध्ये तेल घातलं, जिरं टाकलं, हिंग टाकलं आणि आधी कांदा परतवायला. कांदा परतवताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे पटकन परतवलं जातं. मसाले घातले, ते पण छान तेल सुटेस्तोवर परतवले. त्याच्यानंतर टमॅटो आणि कोथिंबीरच्या काड्यांची प्युरी केलेली होती ती घातली. ती पण छान तेल रिलीज होईस्तोपर्यंत छान परतवली आणि त्याच्यानंतर 7-8 शिट्ट्या केलेला लाल राजमा होता तो टाकला. आणि त्यात जेवढं पाणी होतं तेवढंच घालायचं, ॲडिशनल पाणी नाही घालायचं. छान असं ढवळून घेतलं आणि एक उकळी येऊ दिली. मस्त छान असा कलर आला आहे त्याला बघा, लाल प्लेन लाल चटणीमुळे. नंतर एक 10 मिनटं झाकण ठेवलं आणि शिजू दिलं आणि नंतर एक 7-8 घडीचा मस्त पराठा लाटला आणि ही भाजी बघताच आहे तुम्ही, छान झाली. नक्की करून पहा. थँक्यू.